नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात वृंदा दिवाण यांच्या मनाचे खेळ या कथासंग्रहातली कथा चल येतोस. वासुदेव वाड्यात ओसरीलाच बासरी वाजवत बसला होता. वेळ तशी दुपारची होती, साधारण 2 नंतरची. गेल्या 2-4 महिन्यांपासून त्याला बासरी वाजवण्याचा नादच लागला होता. वासुदेवचा खेळगडी बाळू खाडेच्या नादानं बासरी वादन चालू झालं होतं. बापाच्या मागे लागून लागून त्याच्या तगाद्यामुळे वडिलांनी त्याला तालुक्याहून बासरी आणून दिलेली होती. तशी ती फार भारीची किमती अशीही नव्हती, पण बऱ्यापैकी होती. त्या प्या प्या आवाजानं घरदार वैतागलं होतं हा भाग सोडा, पण तो आता बरी बासरी वाजवत होता. चुकत होता, थांबत होता, फुंकर भरत होता, पण नेटानं वाजवत होता. त्याचं वय ते किती होतं? 9 पूर्ण, पोरवयच. वासुदेव बासरी वाजवता वाजवता तटकन उठला. इकडे तिकडे कावरं बावरं होऊन त्यांनी पाहिलं, त्याच्या भोवती कोणीच नव्हतं. तसा दुपारचा वाड्याचा अडसर पण सारलेला, कडी घातलेली. तो पळत ओसरीवरनं जानकीजवळ आला. त्याने तिच्या कमरेला मागून घट्ट मिठी मारली. गच्चिम. तो थरथरतोय असा भास जानकीला झाला, पण क्षणभरच. कारण तिच्या हातातलं दुधाचं पातेलं हिंदकळलं. पातेल्यातल्या दुधाची धार पांढरी शीत तिच्या अंगावर पडली आणि ती ओरडली. गेले 1.5 महिन्यापासून त्याला हे असं होत होतं. भासच होत होता. कोणाच्या तरी साद घालणाऱ्या दबक्या आवाजातला. विशेषतः तो एकटाच असला की केव्हाही, दिवसाच्या कुठल्याही प्रहरी अचानकपणे चल येतोस असा आवाज. कुठे कशासाठी त्याला माहिती नव्हतं. तो माणूस आपल्याला का बोलवतोय माहीत नव्हतं. खेळताना मित्रानं कानाशी येऊन काहीतरी सांगावं, तेही निकडीनं असं, फक्त कुजबुजल्यासारखं. चल येतोस इतकाच आवाज. त्यामुळे त्याला अलीकडे एकटं खेळण्याची, एकटं राहण्याची प्रचंड भीती बसली होती. एकटं राहणं तो टाळतच होता. तो मित्रातच असायचा, घरी बहिणीजवळ, भावंडात. वाटायचं कोणीतरी आपला पाठलाग करतंय. नुसता आवाज, दमदार, खालच्या पट्टीतला. त्यांनी काही दिवसांनी जानकीला एकटं बघून सांगितलं, मी तुला मिठी का मारतो ठाव आहे का? अरे मी तुझी आई आहे. ती त्याच्याकडे कौतुकानं बघत म्हणाली. ते तर झालंच ग, पर मला आहे ना एक आवाज ऐकाय येतो. आवाज कशाचा रे आणि कोणाचा? तिने गमतीने विचारलं. मी एकला असलो ना का कुणीतरी जवळ येऊन विचारतं, चल येतोस असं. कोण असन ग आई त्यो? त्यो मलाच का बोलावीत असन? आणि कशासाठी ग? मला लय भ्या वाटतंय बघ. मग मी तुलाच येऊन मिठी मारतो. डोळं गच्चीम झाकीतो, त्यो पार पळून जातो. कुठं ते मला ठाव नाही. हे बघ, आवाज कोणाचा आहे मला सांग. न भीत ऐक काय. मी घरातच असते का नाही? आणि कावा तर नव्हतं हे. किती दिवस झालं रे येड्या? 2-1 महिने झाला असतील. कवा बी येतो मला विचारतो. हे बघ, फक्त तो तुला बोलावणाऱ्याचा आवाज कोणाचा आहे तेवढा न भीता ऐकून सांग. सांगशील? म्हणजे पोरीचा आहे का म्हातारीचा आहे का बाप्याचा आहे? मला कळायचं पाहिजे ना काय. तिने त्याला जवळ घेतलं, खाली मान करून त्याच्या केसांवर ओठ ठेवले. तिचं आईचं मन आतून चरकलंच. काय असेल याची भीती वाटली.
4 पोरींच्या पाठीवर नवसा सायासानं झालेलं पोरगं, त्याच्यामागे हे काय लागलं असं वाटून जीव उडाला. कुणाची नजर लागली असं वाटलं. अनाम भीतीनं नुसता आत थरकाप उडाला. 4 पोरींच्या पाठीवर झाला त्याचा जन्म म्हणून जानकीचा त्याच्यावर फार जीव होता. इथं तिथं या देवाला त्या देवीला नवस बोलून बोलून त्याचा जन्म मागून घेतला होता. देवाकडून का देवीकडून माहिती नव्हतं, पण तिचं गाऱ्हाणं ऐकलं गेलं होतं. एक स्त्री म्हणून राहिलेली सर्व सुख तिला मिळाली होती, त्यात ती न्हाऊन निघाली होती. तशी तिची कूस वांझ नव्हती हे त्याच्या अगोदर जन्म घेतलेल्या 4 पोरींनी सिद्ध केलेलंच होतं. पण पोटी पोराचा जन्म तो पोराचा जन्म. बाईच्या संसारातले सगळे गुंते सुटतात त्याने. जानकी अंतर्मुख झाली. संपतरावला, आपल्या नवऱ्याला हे सगळं कसं केव्हा सांगावं याचाच विचार करायला लागली. तिने 2च दिवसात संपतरावांच्या कानावर सर्व घातलं. त्यांना सांगितलंच असं की त्यांनी ते गंभीरपणानं घ्यावं असं. तेही थोडे हादरले. म्हणाले, बरं झालं त्यांनी तुला तरी सांगितलं. दाखवून घेऊ जाण त्याला. काय कोंबडं बकरं कापायचं ते करून टाकू, घोरच संपून टाकू. तू त्याच्यावर दयान ठेवू. काय काम काम करू नको हमेशासारखं. तिने मनापासून मान हलवून दुजोरा दिला, कारण तिलाही तसं कळून आलं होतं की हे सगळं आपण बाई माणसानं निपटण्याचं काम नाहीच आहे. जाणत्याची मदत घेतलीच पाहिजे. अंगारा धोपारा पूजा बांधावीच लागेल. कवड्यांची माळ घातलेले जोगते, व्रतस्थ माणसं, केस मोकळे सोडलेले, हातात लिंबाचे फाटे घेतलेले, भाळी कुंकू हळदीचे पट्टे ओढलेले दिसत होते. त्यांचे विस्तारलेले तांबडे डोळे, उच्चारलेले मंत्र कानावर पडत होते. आपलं आजाण निष्पाप लेकरू आशांच्या हाती द्यावं लागणार आहे म्हणून एकीकडे तिचा जीव आतल्या आत गोळाही होत होता, तर दुसरीकडे हे करायलाच पाहिजे असं तगादाही तिचं मन देत होतं. 2-4 दिवसांनी वासुदेवाला, आणि फक्त वासुदेवालाच तो आवाज ऐकू येत होता. 2 बोलावण्यातलं अंतर कमी झालं होतं. देणेकऱ्यांच्या फेऱ्या वाढाव्यात ना तसं घडत होतं. अलीकडे तरी तो म्हणत होता, आई अगं त्यो म्हणतोय का नाही येत रे बाबा तू. मी जाऊ का, सांग की झटकन काय ते. आणि जानकी संपतरावांना घाम फुटला. त्यांनी सर्व कामं बाजूला सारून हे अगोदर करायचं ठरवलं. वासुदेवाला ते रात्री म्हणाले, वाशया उद्याला शाळेत जाऊ नग, आपल्याला जाणत्याकडं जायचं आहे. काय आणि कुठं कोणाकडं सांगत बसू नग. तुला भ्याव दाखवतोय ना तो, बलावतो ना तो, त्याचा बंदोबस्त करून टाकायचा आपल्याला काय आमचा. काय कुणाला सांगत बसलं का परिणाम कमी होतोय. एका अमावास्येच्या रात्री त्याला झोपेतून उठवून 12 वाजता आंघोळ घालून यादव गोसाव्याकडे संपतरावांनी नेलं. त्यांना त्यांच्या अवताराला बघूनच त्याला हीव भरलं होतं. संपतरावांनी त्याला पोटाशी धरला होता. वाशया घाबरू नगस, ते तुझं दुखणं बरं करणार आहेत. काय आईला मारत होता तशीच मिठी त्यांनी बापाच्या कमरेला मारली. बापानं त्याला ओढून का तोडून स्वतःपासून वेगळं केलं आणि त्या गोसाव्याच्या पुढे नेऊन बसवलं. बैस इथं, ते तुला काय बी करणार नाही, ती कुक्कू लावतील कपाळावर असं सांगितलं. गोष्टीतल्या राक्षसासारखेच ते यादवराव गोसावी त्याला वाटले. सुटलेला देह, काळाभोर रंग, गळ्यात माळा, हातात फडा, एका हातात चाबूक. त्याचे फटकारे हवे तो चाबूक नाचवून ते मारत होते. त्यांच्यासारखी 4-5 माणसं भोवती होती. ते मागतील ते त्यांना देत होती. कुंकू, तेल, कोंबड्याचं रक्त, लिंब चिरून, हळद, काय काय ते समोरच्या अग्नीत टाकत होते. त्यातलं थोडं त्याला देत होते. घेर पोरा, वाघ फोडं, त्याला म्हणत होते.
तास 2 तास त्यांची पूजा चालली. तोवर हा गारठून गेला होता, कुडकुडत होता. एका पंचावर तो होता. अंगात शर्ट नाही, सदरा नाही, स्वेटर नाही असा. त्यांनी निघताना संपतरावांना सांगितलं, जावा घरी, केलाय बंदोबस्त. आता ते या पोराच्या वाटेला येणार नाही. दिलं तेच नाही त्याला पाहिजे ते. पण हा त्यांचा भ्रम ठरला काही काळाचा, थोड्या दिवसांचा. पुढच्या 15 दिवसात अबोल झालेला वासुदेव पहाटे अंधार असताना उठून बसला. गुडघ्यात मान घालून स्फुंदून स्फुंदून रडायला लागला. पहाटे कामाला उठलेली जानकी, तिच्या कानावर तो खालच्या आवाजातला दुःख भरला आवाज पडला. तिचं आतलं मन चर्रकलंच. संपलंय म्हणता म्हणता पुन्हा दुखण्यानं उचल खाल्ली का काय असं वाटून धास्तावून ती ओसरीवर हातातलं काम टाकून धावली तर वासुदेवच गुडघ्यात मान घालून रडत होता. त्यांनी त्याच्या देहाचं केलेलं गाठोडं धडधडत होतं, जागच्या जागी गदगदत होतं. जानकी मटकन त्याच्याजवळ बसली. तिने त्याला खसकन जवळ ओढलं. आपल्या जवळ घेत म्हणाली, काय झालं रे माझ्या वासरा? पुनिंदा त्यो आला का वैरी? तसाच घ्याव धावतोय का? गप हा गप. अरे मी आहे की. तिच्याही डोळ्यांना धारा लागल्या. हुंदक्यांवर हुंदके येत राहिले. थोड्या वेळानं तो म्हणाला, आई, अगं मला ना सापान पडलं. मी शेतातून चाललोय आणि एका झाडाखाली हिर दिसली मला. मी त्यात बघत होतो वाकून. हिरीत वरपत्तीवर पाणी, काळं शंख. आतून त्योच आवाज आला. पण आता तो वेगळंच म्हणत होता. तो बोलता बोलता सांगता सांगता थांबला. अंधारात आईच्या डोळ्यात खोल पाहत राहिला, थोड्याशा अविश्वासाने. तो म्हणत होता, मी हितच आहे. हित? त्या हिरीत होय? तिच्या नजरेतून संशयाचं पाखरू फडफडलं. हा ना. त्यांनी हुंकार भरला जोरकसपणे. आता हिरीत कोण बसले बाई? असं म्हणत ती त्याला तिथेच सोडून संपतरावांकडे गेली. त्यांना हलवून उठवलं आणि म्हणाली, काय काळ झोप घेत बसलाय व? उठा की. का काय झालं काय आता? त्यो आज वाशाच्या स्वप्नात आलाय. येऊन सांगतोय कसा, म्या हितं त्या हिरीत आहे असं. आता बोला. म्हणजे त्या गोसाड्यानं काही त्याचा बंदोबस्त केला नाही असंच म्हणावं पडन का नाही? मेल्याने 400ला गंडिवलं, त्याचं भलं थोडंच होणार आहे. माणूस येडवतं जातं त्याच्याकडं आणि त्यो लुबाडतो नडलेल्यासने. ते जाऊ दे ग. म्हणजे पोराच्या जीवावरचं संकट काही गेलं नाही. गप बसून कसं होईन? काय तर दुसरा विचार करायला पाहिजे जानकी. अगं पोराच्या जीवावर बेतलंय की. तोही घाबरून म्हणाला, विचार करायला लागला. दोघा तिघांनी केशवराज पाणीवाल्याचंच नाव घेतलं. माणूस या कामाचा पैसा घेत नाही ही वर्णख्याती. म्हणजे त्याला पैशांचा मोह नव्हता. सेवा म्हणून तो हे काम करत होता. तो कुठे राहतो, काय करतो, केव्हा भेटू शकेल वगैरे संभाव्य बाबी संपतरावांनी विचारून घेतल्या. एकदा स्वतः जाऊन त्यांना भेटून आले. सगळी हकीकत मनात आडपडदा न ठेवता सांगून आले. त्याच आठवड्यात गुरुवारी तिन्ही सांजेला केशवराजनं मुलाला घेऊन यायला सांगितलं. दोघं ठरलेल्या दिवशी ठरलेल्या वेळेत निघाले. केशवराजने डोळ्यांनी खुणावताच संपतराव आपणहून म्हणाले, वाशे बैस बरं, मी आलोच 5-10 मिनिटात काय. आणि ते तिथून उठले. वाड्याच्या बाहेर येऊन बिडी शिलगावून बसून राहिले. धुराच्या वलयात उत्तर शोधायला लागले. विचारात पार गढून गेले. बिडीचा चटका बसताच भानावर येत म्हणाले, मायला वायरे उभी अशी येळ येऊ नये, माणूस लय परेशान होतोय. अर्ध्या तासांनी आतून एक माणूस आला. त्यांना आत बोलवलं. तेही झटकन उठले, लगोलग आत गेले. केशवराज म्हणाले, तुकाराम, जरा या पोराला हिर दाखव, आंब्याची झाडं दाखव, पाणी दे पियाला, नेबर याला.
वासुदेव बापाकडे बघत बाहेर गेला. जीव गोळा करून संपतराव केशवराजकडे बघायला लागले. त्यांच्या घशाला कोरड पडली, तोंडातून शब्दच बाहेर पडेनात. शिळेसारखी अवस्था होणं म्हणजे काय ते अनुभवत होते. खाली बघत बसलेल्या केशवराजनं मान वर केली, संपतरावांकडे बघून हसले आणि म्हणाले, तुमचं भाग्य फळफळलं. मजी त्यांना कळेना, अर्थबोधच होईना. पोराच्या भाग्यात धनयोगे, गुप्तधनाचा योगे. आणि त्यो कसं काय? त्याला जे अलीकडं स्वप्नात दिसतं ना, ती गुप्तधनाची हाक आहे. बोलाव नाही, तेच त्याला विचारते, चल येतोस असं. अरे त्याच्या माईला, हे असं आहे काय? ते क्षणात सुखावलेच. सुखाची शिरशिरी अंगभर लहरत गेली. मग आता पुढं काय करायचं सांगा आपण. म्हणजे तुम्ही करणार का आम्ही करायचं आहे का फकस्त ते त्योच करणार? बोला ना, सांगा की राव. ते अधीरतेनं म्हणाले, घाई करायचं नाही. चांगला दिस, चांगली येळ बघून माग घेत जायचं दक्षिणेला. ती जागा त्यो दाखवण, ती बघायची. सोबत 2-4 विश्वासाची माणसं घ्या. पोराला घेऊन त्या जागी जा. नारळ फोडा, फुलं व्हा, पेढे ठेवा, वाटा. आणि जे आसन ते पोरालाच घेऊन घरी या. सोन्याच्या मोहराचा हांडा आसन, मोत्या पावळ्याची रास आसन, चांदीचे डाग असतील. बघायची घाई करायची नाही. आणा, देवामोर ठेवा. दुसऱ्या दिवशी अन्नाचा निवद दाखवा. त्यालाच हळूच उघडून बघाय सांगा. तीर्थ तुळशीपत्र ठेवून ते मग बघा. नमस्कार करा. काय? ते प्रसन्नपणे हसले, अगदी मनापासून. अन तुमसनी काय द्यायचं? जे मागन ते देऊ. काय काय न ग, तुम्हाला ते लाभलं का मला पावलं. आणि उगा याला त्याला तिखट मीठ लावून सांगत बसू नका. मिळालेलं हळूहळू लोकांच्या डोळ्यात येणार नाही असं भोगा. संपतरावांनी त्याला साष्टांग दंडवत घातला. ते पळतच बाहेर आले. वाशा वाशा करून त्याला हाळी द्यायला लागले. तोही आला. त्यांनी त्याला कडकडून मिठी मारली. त्याच्या केसाचे, गालाचे, कपाळाचे ते पटापटा मुकेच घेत राहिले बेभान होऊन. एका क्षणात चिंता, काळजी तर दूर झालेलीच होती. त्याच्या बदल्यात दैवानं त्यांना प्रचंड आनंद, धन, सुख दिलेलं होतं, तेही अमाप, अगदी न मागता. घरी आल्यावर जानकीला एकटीला बाजूला घेऊन त्यांनी केशवराजनं सांगितलेलं सगळं सांगितलं. ते खुश झाले. जानकी मात्र म्हणाली, अहो कुणाचं धन आहे परते, आणि ते आपल्या वाश्यालाच का बरं मिळते? माझं मन धास्तावले बरं. माझा नाही आहे श्वास बसत. वावाळून टाका ते धन माझ्या पोरावरनं, नाही तर वाटून टाका, दान करून टाका. माझ्या संसारात न ग मला ते. काय बजावून ठेवती मी. ती डोळे फिरवत म्हणाली. तिला विलक्षण भीतीनं गारठून टाकलं. तिच्या आतल्या मनात आलं, का मिळतंय हे वासुदेवाला? कशासाठी? पोराच्या जीवाला तर धोका नाही ना? ते धन घेऊन तो लुळापांगळा तर होणार नाही ना? असं सहज मिळालेलं धन पचतं, सुख देतं. सुखात समाधानात आहोत की आपण, मग हे का, कशासाठी? तिला उगाचच अपशकुनाची चाहूल लागली. मन अजूनच कातर झालं. मनात नाना विचार यायला लागले. संपतरावासारखी खुशी तिला कणभर सुद्धा झाली नाही. नकोच ते, नकोच. अशीच नकारात्मक तीव्र भावना मनात थैथयत राहिली. तिला फटकारे मारत राहिली. ती आतल्या वणव्यानी होरपळून गेली. संपतराव इरेलाच पडले होते. त्यांनी आठवड्यात तो योग जुळवून आणला. विश्वासातली 4-5 जणं गोळा केली. वासुदेवाला चांगले कपडे घातले. जानकीच त्याला म्हणाली, देवाला नमस्कार करून जा. संपतराव म्हणले,
जा रे माय काय म्हणते ऐकलं नाही का? पर कुठं जायचं आपणाला? गावाला? अरे जा ना, सांगितलं तेवढं करावं शहाण्यानं. पाय धू म्हणलं तर केवढ्याला विचारणारे जाते. जा रे. तो गेला. त्याने देवाला नमस्कार केला. जानकी तिथे गेली, त्याला कुंकू लावलं, जवळ घेतलं. तिचं आईचं भ्यालेलं काळीज जोरजोरात धडधडत होतं. डोळ्यांची तळी झाली होती. हुंदके गळ्यात टोचत होते. काय बोलावं ते कळत नव्हतं. आई, काय झालं? त्याने विचारलं. काय नाही, सांभाळून कर, आणि भ्याव वाटलं तर नको करू. ती थरथरत्या ओठांनी म्हणाली आणि त्याला घेऊन बाहेर आली. संपतरावांनी झडप घालून त्याला जवळ ओढला. जानकीला डाफरत म्हणाले, येळ होतोय, चल रे. त्यासने काय बळी द्यायला नेतोय का? बायांचं आपलं काहीतरी. त्यांनी करा करा दात ओठ खाल्ले. ताड ताड निघालेच सगळेजण. जानकीच्या तर हातापायातली शक्तीच गेली. ती खांबाच्या आधारानं गपकन खाली बसली. तोंडात पदराचा बोळा घालून लहान मुलासारखी रडू लागली. पोरीनं जवळ बसत विचारलं, आई काय झालं ग? वाशाला माणसांनी कुठं नेलं माय? मग तर तिला स्वतःला आवरणं अशक्य झालं. तो पुन्हा आपल्याला दिसेल? आपल्याजवळ नेहमीसारखा येईल तो? बिलगेल आपल्याला? खायला मागेल? तिला शाश्वती वाटेना कशाचीच. अनामिक भीती मनभर भिरभिरत राहिले. कमावलेलं कष्टाचं पुरत नाही, पचत नाही. हे कुणी साठवलेलं कुजून ठेवलेलं धन ते लाभन का? माहीत नव्हतं धनाचंही त्याचं असं प्राख्त नसतं. ते आपल्या प्रकृती धर्मानुसारच वागत असतं. तिला माहिती होतं. हळूहळू प्रकाश वितळत होता, फिक्का फिक्का होत होता. काळा रंग दशदिशातून वेगवान लाटेनं पसरत होता. पुढे पुढे येऊन प्रकाशावर मात करत होता. प्रकाशाचं आसमंतातलं साम्राज्य संपवत होता. आपलं अस्तित्व प्रस्थापित करत होता. मागच्या चौघांनी बॅटऱ्या काढल्या. प्रकाशाची वाट निर्माण केली चालणाऱ्यांसाठी, पुढच्यांसाठी. पण वासुदेवाचं ह्या कशाकडे लक्षच नव्हतं. त्याला ह्या कशाची जाणीवही होत नव्हती. तो झपाटल्यासारखा स्वतःच्याच तंद्रीत पुढे पुढे जात होता. एकटक डोळे विस्फारून समोरच बघत होता. संपतराव त्याच्या ह्या स्थितीनं आनंदित झाले होते. मध्येच ते स्वतःशी ओठ आत दुमडत हसत होते. सोबत्यांच्या तोंडाकडे बघा कसा निघालाय, असंही हळूच म्हणाले होते. वासुदेवाच्या वेगाशी जुळवून घेत चालणं त्यांना कठीण जात होतं. तरीही ते चौघे जीवाच्या आकांतानं चालत होते. चालता चालता मुख्य रस्ता सोडून तो एका पायवाटेनं निघाला. बरंच अंतर चालून गेल्यावर तो गपकन वळाला आणि म्हणाला, इहोच जागा, इहोच झाड, तीच ती हिर, हेच 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 माझ्या स्वप्नात याचं, हेच बघा. तो झपाटून निघाला, पळतच होता. तिथं खरंच खुरटं एक झाड होतं, बाभळीच्या झाडासारखं. आजूबाजूला सुनसानस. त्या झाडाच्या खाली विहीर होती. त्याच्याबरोबर सर्वांनी डोकावून पाहिलं आत विहिरीत, तर अंतरावर पायऱ्या होत्या आत उतरण्यासाठी, आणि आत काळं शार पाणी, गोल गोल रिंगातून थरथरणारं. एकाएकी वासुदेव बदललाच तो. त्याला क्षणात काय वाटलं माहिती नाही. तो गपकन बापाजवळ आला आणि म्हणाला, त्यो बोलावतोय मला, ये खाली म्हणतोय त्यो. तो थरथरला हेव भरावत असा. नकारात्मक रीतीने मान हलवली त्याने. म्या न ग बाबा, मला भ्याव वाटतंय बाबा. त्यो मला मारन का? माझा जीव घेईन का त्यो? म्या नाही हिरीत उतरणार, नाही नाही नाही. तो वळला आणि पळत सुटला माघारी.
बापाला कळेना इथवर झपाटल्यासारखं आलेलं पोरगं आता का बिथरलं, कशामुळे. हे असं होऊन उपयोगाचं नव्हतं. मग इथवरच्या सगळ्या धडपडीला अर्थ काय उरला, फायदा काय झाला. वाळूत मुतल्यासारखं झालं की हे. बळ एकवटून ते मागे पळाले. त्यांनी त्याला पकडलं. अरे असं नाही लेकरा, आम्ही हाय की. आम्ही हाय का नाही. इथवर कशा पाय आलो. अरे तुझं काम आहे ते. त्यो काय दिन ते घ्यायचं, माझ्या हवाली करायचं, थेट घरी वाड्यावर चालायचं. बाकीचं आम्ही समधे बघून घेऊ काय. अरे तुझी माय नाराज होईन की. त्यांनी ब्रह्मास्त्र काढलं. त्याचा परिणाम झाला. तो थांबला, विचार करायला लागला. चौघांनी त्याला आल्हाद परत आणला. तो पुढच्या पायरीव, मागं कुशाबा, अशी यात्रा हिरीत सुरू झाली. सर्वजण प्राण डोळ्यात आणूनच आत सावधानपणे उतरत होते. असं इतकं काळं पाणी संपतरावांनी आजवर पाहिलं नव्हतं. त्यांच्यातला बाप क्षणभर जागा झाला. त्यांना उगाच वाटलं, पाणी खाली खाली जात आहे काय. माहीत नव्हतं. पावलांना त्या थंडगार पाण्याचा स्पर्श झाल्यावर वासुदेव भिवून ओरडला, तेही जीवाच्या आकांतानं. माय मेलो, माय म्या. त्याने आरोळीच ठोकली. सर्वजण हादरले, पण ते तसं दाखवत नव्हते. पाण्यात उतरल्यावर कुशाबांनी त्याला अगदी दोन्ही हाताच्या कवळीत धरला. तेही आत बघायला लागले तर आत एक मोठा कोनाडा दिसला. त्यात एक हंडा ठेवला होता. त्यावर झाकण होतं ठेवलेलं. सगळं काळसर गंजलेलं. संपतराव वरच्या पायरीवरनं म्हणाले, काय दिसतंय का. दिसतंय. कोनाडा आहे भाऊ. त्याच्यात हंड्यावानी काहीतरी हे ठावं नाही, पर हाय काय तर. संपतराव म्हणाले, वाशा काय म्हणतो विचारन त्याला. त्यो वळू म्हणतो, हे लय घाबरलाय, थरथरतंय व पोरगं, मरण ते. काय मरत नाही. तो हांडा झाकण काढून बघा, नाही तर तसंच वरती आणा. पाण्याबाहेर आणा, आम्ही आहेच ना वरच्या पायरी हो काय. पोरगं काही हंड्यावरचं झाकण काढेना. नको नको, मला नको असं म्हणायला लागला. त्याच्या नाकातोंडात पाणी जायला लागलं. तो पाण्यात गुदमरायला लागला. विहीर आत म्हणून किती खोल आहे माहीत नव्हतं कोणालाच. सगळाच एक लपंडा होता. जर का पाय घसरला, हातच सुटला तर तो जीव खाली गाळात फसला जाण्याचा संभव होता. कुशाबा पहिलवान होता, पोहण्यात तरबेज होता, तरी गडबडला. घाबरलं की माणसाचं अवसान संपतं. त्यालाही भीती होतीच की स्वतःच्या जीवाची. त्यानं पोरगं हात लावेना हंड्याला म्हणताच वेळ न घालवता पुढे होऊन आपणच हंड्यावरचं झाकण न काढता त्या झाकणासह हंडा उचलण्याचा प्रयत्न केला. त्यात पोरावरची त्यांची पकड सैल झाली. पोर खाली 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 जायला लागलं आणि तो हंडा त्यांच्या हातातून खाली निसटला. फक्त झाकण तेवढं हातात राहिलं. उरलं थाळीसारखं शेवाळलेलं गंजलेलं. आणि कोणीतरी पाण्यात हंडा उपडा करून सोडावा तशा सोन्याच्या झळझळ पिवळ्या धम्म मोहरा कुशाबाच्या नजरेदेखत खाली खण खण आवाज करत लुप्त झाल्या. त्यांनी सूर मारून पोराला पकडला, वर आले. वासुदेवानं डोळे मिटले होते. पोर कमालीचं घाबरलेलं होतं. ते बेशुद्धही पडलं असावं भीतीनं, कोणास ठाऊक. रात्रीचा कुठला प्रहर होता माहिती नाही. सभोवती मिट्ट काळोख होता. रानभर पसरून आकाशात दूरवरच्या चांदण्या मंद प्रकाश फेकत होत्या. हवेत विचित्र गारवा होता. पोरगं त्याचा जीव वाचलाय याचं संपतरावांना काहीच वाटलं नसावं, कारण ते हताश होऊन वर येऊन दोन्ही पायावर उकिडवे बसले.
त्यांनी आपलं डोकं दोन्ही हातात धरलं आणि म्हणाले, पोरानं जैन टायमाला घात केला. मला त्याचंच भ्याव होते बरं का. थोड्या वेळाने त्या तिघांनी हळूहळू त्याला घरी आणला. प्रेतामागे चालावं तसे संपतराव चालत घरी आले. जातानाचा जोश येताना नव्हता. निराशाच निराशा होती. घबाड मिळणार वाटत होतं, तेच मिळालं नाही. वासुदेवाला तसं वाड्यात आणल्यावर ओसरीलाच खांबाला पाठ लावून शून्यात बघत बसलेली जानकी माझ्या वाशाला काय झालं हो म्हणत रडायला लागली हंबरडा फोडून. तिला वाटलं तो मेलाच. पण सर्वांनी तिला समजावलं. तिने नवऱ्याकडे बघून डोळे मोडत म्हटलं, फुकटचं पाहिजे हां, पचल की, माझ्या पोराच्या जीवा उठलाय मायगडी. थोड्या वेळाने कांबळ्याच्या उभेनं तो जागा झाला, शुद्धीवर आला. त्याचं लक्ष गेलं. त्याला त्याच्या जीवावर उठलेले आईबाप आपले आईबापच वाटत नव्हते. तो कोच्या नजरेनं सर्वांकडे बघायला लागला. त्याच्या जाणीवा बधीर झाल्या होत्या. संपतरावांना जबरदस्त धक्का बसला होता. ते भ्रमिष्टच झाले. सारखी बोटाची पेरं मोजत स्वतःची 1 2 3 नाही 1 2 3 4 असं करून काहीतरी मोजत होते. त्यांना रातदिन मोहराच मनात डोक्यात असाव्यात. ते घराबाहेर पडून दगडाच्या चिपा सदऱ्यात आणत वाड्यात ओसरीला बसून मोजत राहत. त्यांना ते चिपाच मोहरा भासत. एका मोठ्या संदुकीत त्यांनी संदूकभर दगडाच्या चिपा जमवल्या होत्या. ते त्यातच दंग असत. तेच त्यांचं जगणं झालं होतं. त्यापुढे सगळ्याचा त्यांना विसर पडला होता. तर इकडे वासुदेवानं सगळ्यांशी बोलणंच संपवलं. तो स्वतःच्या आईकडे सुद्धा तिरायतासारखा बघे. मित्रांना ओळखेना, भावंडांना ओळखेना. एक दिवशी तर तो रात्रीचा वाडाच सोडून गेला. गावभर शोधलं. अखेर कुशाबाला शंका आली म्हणून त्याने त्या विहिरीजवळ त्याला शोधला. त्याची एक चप्पल तिथे दिसली विहिरीच्या बाहेर, दुसरी नाही दिसली. माणसं विहिरीत उतरायला घाबरायला लागली. 4-5 दिवसांनी टम्म फुगलेलं वासुदेवाचं प्रेत विहिरीवर पाण्यात तरंगताना कोणाला तरी दिसलं. हे कसं घडलं, कुणी घडवलं, का तो स्वतःच त्या विहिरीत उतरला माहिती नाही. जानकी मात्र रात्री अपरात्री रडत राहते. मुली तिच्याजवळ झोपेतनं उठून बसतात. तिचं भेसूर रुदन वाडाभर घुमत राहतं. रडत रडत तिचा कधीतरी डोळा लागून जातो. आणि संपतरावांचं मोहरा जमवणं, मोजणं, संदुकात ठेवणं ते मात्र सुरूच आहे. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात वृंदा दिवाण यांची एक गूढ कथा, चल येतोस. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. ही कथा तुम्हाला आवडली असेल, कथेचा व्हिडिओ लाईक करा. कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर आत्ता वरती जो माझा फोटो दिसतोय या फोटोला क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. एवढीच विनंती करतो. थांबतो. भेटत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच उत्तमोत्तम लेखकांच्या उत्तमोत्तम कथा कादंबरी ऐकत राहण्यासाठी. नमस्कार.